मीन राशीसाठी हा महिना फक्त एक घटना नाही, तर तो आहे एक ट्रान्सफॉर्मेशन. कारण या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी संपणार आहेत आणि काही नवीन गोष्टी सुरू होणार आहेत. पण इथे एक मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे तुम्ही जो हा बदल होणार आहे तो स्वतः स्वीकारणार आहात का त्याच्या विरोधात जाणार आहात. कारण या महिन्यामध्ये ग्रह असं सांगत आहेत की या महिन्यात तुम्हाला फायनान्शियली, इमोशनली, मेंटली टेस्ट केलं जाणार आहे. जे लोक योग्य निर्णय घेतील तेच लोक किंवा त्यांच्याच आयुष्यामध्ये त्यांचं लाईफ अपग्रेड होणार आहे. म्हणजेच या महिन्यामध्ये तुमचं मन, घर, पैसा, तुमचं जे व्यक्तिमत्व आहे या सगळ्यांमध्ये बदल घडणार आहे. आता आपण पाहूयात की आर्थिक दृष्टीने हा महिना कसा असणार आहे. तर पहा, तुमची या महिन्यामध्ये सुरुवातच खर्चाने होणार आहे. जसं की अचानक वैद्यकीय खर्च, घरामध्ये कोणीतरी अचानक आजारी पडू शकतं, घरावर थोडंसं दुरुस्तीसाठी खर्च करू शकता आणि विशेष करून घरामध्ये एखादं कार्य होऊ शकतं. मग त्याच्यामुळे तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीलाच भरपूर खर्च करावे लागतील. पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का, तुमच्याकडं पैसा पण येणार आहे या महिन्यामध्ये. परंतु जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग नाही केला तर तो पैसा तुमच्याकडे टिकणार पण नाही. महिन्याचा मध्य उलटल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही एखादा बिझनेस करत असाल किंवा फ्रीलान्सिंगमधून तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतील. या महिन्यात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे जमीन असेल, प्रॉपर्टी असेल किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्ही काही पैसे गुंतवलेले होते किंवा तुम्ही विचार करत आहात तर नक्कीच त्याच्यामधून तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन स्कॅमपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. कारण फसवणूक होण्याची मोठी शक्यता दिसत आहे. अनोळखी ठिकाणी विशेष करून पैसे गुंतवण्याचा विचार अजिबात करू नका, कारण तिथे पण तुम्ही फसवले जाणार आहात. व्यावसायिक वर्गासाठी हा महिना खूपच लाभ मिळवून देणार आहे. विशेष करून जे व्यवसाय क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत किंवा जे कोणी त्या फील्डमध्ये व्यवसाय करत आहेत तर त्यांच्यासाठी खूपच गोल्डन चान्स असलेला हा महिना आहे. जसे की पहा, आर्ट असेल, डिझाईन असेल, कंटेंट क्रिएशन असेल आणि डिजिटल असेल, यामध्ये जे कोणी व्यवसाय करत आहेत तर त्यांना खूप लाभ मिळणार आहे, खूप प्रगती होणार आहे त्यांची आणि ग्लोबली त्यांचे एक प्रसिद्धी त्यांना मिळणार आहे. या महिन्यामध्ये पहा, तुमची क्रिएटिव्हिटी इज इक्वल टू पैसा असं एक समीकरण असणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही क्रिएट करणार आहात त्याच्यामधून तुम्ही भरपूर पैसा कमवणार आहात. आणि असं काय झालं तर कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. आता पहा, या महिन्यामध्ये विशेष करून यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फ्रीलान्सिंग असेल आणि विशेष करून ऑनलाईन सर्व्हिसमध्ये जे कोणी काम करत आहेत त्यांना भरपूर फायदा मिळणार आहे. परंतु जर कोणी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असतील तर तुम्ही ब्लाइंडली कोणावरही विश्वास ठेवू नका. स्वतः जे काम करत आहात स्वतःवर विश्वास ठेवा. कारण इथे पण पार्टनरशिपमध्ये जर व्यवसाय करणार असाल तर फसवले जाण्याची दाट शक्यता दिसत आहे. या महिन्यामध्ये एक नवीन आयडिया तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकू शकते. नक्कीच हा महिना तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स असलेला नक्कीच आहे. मला कमेंटमध्ये जरूर सांगा. नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना खूपच बिझी शेड्यूल्ड असलेला असणार आहे. कारण कामाच्या ठिकाणी अचानक बदल होतील, वर्कलोड तुमच्यावर खूप असणार आहे, अचानक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर पडणार आहेत. हे सर्व करत असतानाच तुम्हाला असं वाटेल की मी एवढं सगळं करत आहे, एवढे मी काम करत आहे, मेहनत करत आहे, पण मला कोणी रेकग्नाइज का करत नाही आहे. तर सध्या ती गोष्ट इनडायरेक्टली होत आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला जी खूप दिवसांपासून प्रमोशनसाठी तुम्ही वाट बघत होतात ना, तर ती आत्ताच तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार नाही. तर त्याचा एक बेस तयार होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं कोणतंही दिलेलं काम खूप मनापासून करायचं आहे. तुम्हाला असं वाटेल की मला कोणी पाहत नाही, माझ्या कामाला कोणी पाहत नाही, तर हे साफ चुकीचं आहे. तुमच्याकडं लक्ष ठेवलं जात आहे अदृश्य रूपाने. तर ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा. फक्त मेहनत करा, नक्कीच त्याचं फळ मिळेल. एक बेस तयार होणार आहे. पुढच्या महिन्यात किंवा जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच प्रमोशन मिळेल.
जे कोणी नोकरी करतच गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करत आहेत किंवा दुसरी कोणती एक्झाम देत आहेत तर त्यांच्यासाठी नक्कीच प्रगतीचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. विशेष करून या महिन्यामध्ये एक सावधानी तुम्हाला बाळगायची आहे आणि ती म्हणजे ऑफिसमध्ये पॉलिटिक्स असेल किंवा गॉसिप असेल चालू तर तुम्हाला त्याच्यामध्ये अजिबात सहभागी व्हायचं नाही आहे, कारण त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना खूपच कन्फ्युजिंग आहे, कारण बघा मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होईल, ओव्हरथिंक तुम्ही कराल तुमच्या पार्टनरबद्दल आणि तिथे मग अविश्वास निर्माण होईल, ट्रस्ट इश्यूज राहतील. मग याच्यामुळे तुमच्या नात्यामध्ये ताण येऊ शकतो, बॉन्डिंग तुमचं थोडंसं कमजोर होण्याची शक्यता आहे. मग याच्यावर तुम्ही कसं रिॲक्ट होत आहे तुमच्यावर आहे. नातं टिकवणं हे फक्त तुमच्या हातात आहे. तर खूप सावधानी तुम्हाला बाळगायची आहे या महिन्यामध्ये. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजेच या महिन्यामध्ये तुमचे लग्न जुळण्याचे चान्सेस आहेत. हो, आत्ता सध्या जरी तुमची बोलणी चालू असतील किंवा बघणं चालू असेल तर महिन्याच्या शेवटी मात्र लग्न जुळण्याचे प्रबळ योग दिसत आहेत. असं काही घडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. महिला वर्गासाठी मात्र हा महिना एक आध्यात्मिक बदल घडविणारा आहे. म्हणजेच बघा या महिन्यामध्ये तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ होणार आहे. अचानक तुमचं स्पिरिच्युअलिटीकडे लक्ष वेधलं जाणार आहे. तुमची हिलिंग पॉवर बाहेर येणार आहे आणि त्याचा तुम्ही नक्कीच वापर करणार आहेत दुसऱ्यांना हील करण्यासाठी. विशेष करून तुमच्यामधील एक क्षमता ॲबिलिटी जी आहे, इंट्युशन पॉवर आहे, त्याचा तुम्ही नक्कीच वापर करणार आहात किंवा त्याच्या मदतीने तुम्ही इतरांची मदत या महिन्यामध्ये करणार आहात. तुमच्यामधली जी एक हिडन पॉवर होती ती या महिन्यामध्ये जागृत होणार आहे, जी तुम्हालाही माहीत नव्हती. आता जे कोणी आर्ट असेल, बिझनेस करत असतील आर्टमध्ये किंवा स्किलच्या ह्याच्यातून तुम्ही सर्व्हिसेस देत असणार आहात तर त्याच्यामधून तुम्ही भरपूर आर्थिक लाभ कमवणार आहात. तुमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व तुम्ही प्रस्थापित करण्यामध्ये सक्षम असणार आहात. विद्यार्थी वर्गाला मात्र खूपच मन प्रसन्न करणारा हा महिना आहे, कारण जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर तुमच्यासाठी अगदी मनाप्रमाणे निकाल लागण्याचा हा महिना आहे. नक्कीच कोणती परीक्षा दिलेली असेल तर त्याचा निकाल अगदी तुमच्या मनाप्रमाणे लागणार आहे. असं काही घडलं तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, परदेशामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांना ही आनंदाची बातमी मिळणार आहे. या महिन्यामध्ये मनासारखे कॉलेज असेल, मनासारखे क्षेत्र तुम्हाला मिळणार आहे. तर विद्यार्थी वर्गाला खूपच आनंदाने भरलेला हा महिना आहे. ज्येष्ठ नागरिक वर्गाला हा महिना प्रवास घडविणारा असणार आहे. एखाद्या तीर्थयात्रेला तुम्ही जाऊ शकतात. अचानक तुमचे मित्रमंडळी तुम्हाला भेटू शकतील, सरप्राईज देतील किंवा तुमचे नातेवाईक मंडळी तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही कुठेतरी एखादी ट्रिप प्लॅन कराल आणि त्यामुळे तुमचं पण मन खूप प्रसन्न असणार आहे. आध्यात्मिकतेकडे तुमचा झुकाव राहणार आहे या महिन्यामध्ये आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे, नवीन ओळख्या होणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची एक प्रेरणा मिळणार आहे. नक्कीच काय घडणार आहे ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा. परंतु हे सर्व करत असताना आरोग्याची पण काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे. या महिन्यामध्ये विशेष करून शॉर्ट ट्रॅव्हल घडण्याची शक्यता दाट दिसत आहे. एखाद्या स्पिरिच्युअल ठिकाणी म्हणजेच आध्यात्मिक ठिकाणी तुमचे प्रवास होतील. फॅमिलीसोबत असेल किंवा तुमचे सोलो ट्रिप तुम्ही करू शकाल. विशेष करून पाण्याच्या ठिकाणी तुम्ही जर एखादा प्रवास केला, जिथे समुद्र असेल, नदी असेल, तिथला जो प्रवास आहे तो तुम्हाला अधिक लाभदायक ठरणार आहे. जर असं काही डोक्यात असेल तर नक्कीच तुम्ही ते प्रॅक्टिकली करू शकतात, म्हणजे तुम्हाला अजून काही नवीन गोष्टी कळतील. या महिन्यात तुम्हाला विशेष करून खूप सावध राहायचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक वेळी, कारण तुमचे जे अदृश्य किंवा हिडन शत्रू आहेत ते सक्रिय होतील आणि ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुमच्यावर लोक जळू शकतील. त्यामुळे तुमचे सिक्रेट्स असतील, तुमच्या कल्पना असतील, ते तुम्ही कोणासोबतही शेअर करू नका, अगदी जवळच्यांसोबत सुद्धा, कारण या महिन्यामध्ये तुमचा गैरफायदा घेण्याची दाट शक्यता दिसत आहे. आता काही शुभ तारखा मी तुमच्यासाठी सांगत आहेत की ज्या दिवशी तुम्ही एखादं नवीन काम सुरू करू शकतात, पैसे इन्व्हेस्ट करू शकतात, कोणतंही चांगलं काम तुम्ही त्या दिवशी करू शकतात किंवा त्या दिवशी तुम्हाला लाभ मिळू शकेल. अचानक धनलाभ असेल, अचानक करिअरमध्ये संधी, नवीन बदल होऊ शकतात. म्हणजे तुमच्या चांगल्या बाजू किंवा चांगल्या सगळ्या गोष्टी या दिवशी नक्कीच होऊ शकतात. आणि त्या तारखा आहेत 6, 10, 15, 19,
24 आणि 29. तुमच्यासाठी अशुभ तारखा मी सांगत आहे, जसं की 2, 11, 17 आणि 22. या दिवशी तुम्हाला अचानक काही नुकसान होऊ शकतं किंवा तुम्हाला कोणतंही नवीन कार्य करायचं नाही. त्या दिवशी जे रुटीन आहे तेच करायचं आहे. कोणत्याही भांडणामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे. म्हणजे जमेल तेवढं तुम्हाला शांत राहायचं आहे. तुमच्यासाठी शुभ दिशा आहे पूर्व आणि उत्तर. तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा आणि आकाशी निळा कलर. शुभ वार आहे सोमवार आणि गुरुवार. तर मीन राशीसाठी मे 2026 हा महिना तुम्हाला तोडणार नाही आहे, तर तो तुम्हाला नवीनरित्या बनवणार आहे. परंतु प्रश्न एकच आहे की तुम्ही तयार आहात का त्या नवीन वर्जनसाठी? तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर काही तुमचे प्रश्न असतील, समस्या असतील, शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क नक्कीच साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.